So now we are starting with 6.2 biomolecules in the cell. In that C part, that is protein. Now what's the meaning of protein? Protein is nothing but a long chain of amino acids. So many different type of amino acid are arranged together and they are joined together to forming a long chain of amino acid which is called as a protein. जे की पुढे जाऊन कसलं प्रोडक्शन करणार? Protein. There are different type of protein are formed, but the constitution is the same, that is amino acid, but the different type of amino acid are joined. वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये फॉर्म होऊन ते वेगवेगळ्या टाईपचं प्रोटीन फॉर्म. नाउ the protein, the term protein, Greek word that is proteinous, meaning a first or of primary importance, was suggested by Berzelius in 1830, which you can see the picture of that scientist. तुम्ही हे बघू शकता. ओके, 1830 मध्ये या सायंटिस्टने हे जे वर्ड आहे प्रोटीन ते सजेस्ट केलेलं. नाउ Mulder adopted a term protein in refer to a complex organic nitrogenous substance found in the cell of all animals and a plant. You can see that this one is a picture of that Mulder scientist. ज्याने काय केलेलं, प्रोटीनचं जे फॉर्म आहे, जे प्रोटीन टर्म आहे त्याला रिफर केलेलं. सो प्रोटीन इज नथिंग बट अ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक नायट्रोजिनस सबस्टन्स फाउंड इन ऑल सेल ऑफ एनिमल अँड प्लांट. कुठलंही प्लांट किंवा एनिमल, ओके, सेल घ्या, त्याच्यामध्ये प्रोटीन काय असणार, प्रेझेंट असणार. अँड दिस इज नथिंग बट अ नायट्रोजिनस कंपाऊंड, म्हणजे अमिनो ऍसिड जॉईन होऊन तयार झालेलं हे स्ट्रक्चर. नाउ द नेक्स्ट पार्ट. Now the next part, that is characteristic of protein. Now what's the meaning of protein? Now protein are long molecules containing amino acid units ranging from 100 to 3000. Okay, according to a different type of protein. Protein, this is nothing but so many amino acid are joined together. आता नॉर्मली किती अमिनो ऍसिड जॉईंट असतात प्रोटीनच्या फॉर्मेशन साठी? सो नॉर्मली 100 to 3000 amino acid are joined together to forming a different type of protein. लो ते लो मध्ये किती आहे? 100 आहे आणि जास्तीत जास्त 3000 ह्याचं वेटेज आहे की वेगवेगळ्या टाईपचा अमिनो ऍसिड एकत्र येऊन प्रोटीनचं फॉर्मेशन वेगवेगळं करू शकतो. नाउ protein have high molecular weight because as we have already studied that protein consists of amino acid and more than 100 amino acid are joined together to forming a protein. म्हणजे प्रोटीनचं molecular weight हे high. So protein have a high molecular weight because of their size. Now in protein, amino acid are linked together by peptide bond which join the carboxyl group of one amino acid residue to the amino group of another residue. Now you can see in this picture. तुम्ही आता हे वाला पार्ट बघू शकता. हे एक अमिनो ऍसिड आहे, हा एक दुसरा अमिनो. आता बघा, प्रत्येक अमिनो ऍसिड मध्ये ज्या साईडला नायट्रोजनचं पार्ट असतं ते म्हणजे त्याच्यामध्ये आहे नायट्रोजन आणि त्या साईडला कार्बन म्हणजे कार्बोक्साइल ग्रुप असतो. ओके, so each and every type of amino acid consists of two units. एका साईडला असणार नायट्रोजन ग्रुप आणि दुसऱ्या साईडला असणार कार्बोक्साइल. आता दोन्ही अमिनो ऍसिड मध्ये बघा, यू कॅन सी दॅट दिस वन इज अ फर्स्ट अमिनो. पहिल्या अमिनो ऍसिड, एका अमिनो ऍसिडचं कार्बोक्साइल ग्रुप आणि दुसऱ्या अमिनो ऍसिडचं दॅट इज नायट्रोजिनस ग्रुप. एन मीन्स दिस नायट्रोजन ग्रुप. म्हणजे हे दोन्हीही ग्रुप, एका अमिनो ऍसिडचं कार्बोक्साइल ग्रुप, दुसऱ्या अमिनो ऍसिडचं नायट्रोजन ग्रुप, दोन्ही एकत्र येऊन दोघांमध्ये कसलं फॉर्मेशन होणार? पेप्टाइड बॉन्ड. ओके, सो देयर विल बी अ फॉर्मेशन ऑफ पेप्टाइड बॉन्ड आणि ते पेप्टाइड बॉन्ड फॉर्म झाल्यामुळे मग कसलं फॉर्मेशन होणार? सो प्रोटीन. सो मेनी अमिनो ऍसिड आर जॉईंट. मग त्याच्यामध्ये प्रत्येक अमिनो ऍसिडला दोन ग्रुप असतात. एका साईडला कार्बोक्साइल ग्रुप, दुसऱ्या साईडला नायट्रोजन दॅट इज दुसऱ्या साईडला अमिनो ग्रुप असतो, दॅट इज एन जे दिलेलं आहे. सॉरी, पहिल्या अमिनो ऍसिडचं कार्बोक्साइल ग्रुप, दुसऱ्या अमिनो ऍसिडचं अमिनो ग्रुप
दोन्ही हे एकमेकांना काय होणार, जॉईन होणार, आणि त्या जॉईन कशामुळे होणार आहे, पेप्टाइड बॉन्ड. अँड वन मॉलिक्यूल ऑफ वॉटर इज रिमूव्ह ऍट द टाइम ऑफ दॅट जॉईन. मग तेच पॉइंट दिलेला आहे. इन अ प्रोटीन amino acid are linked together, means joined together by peptide bond which joins the carboxyl group of one amino acid residue to the amino group of another residue. Now the next one. A protein molecule consists of one or more polypeptide. Okay, हे जे पेप्टाइड बॉन्ड आहे, असं करून हे काय करणार आहे, सो मेनी अमिनो ऍसिड आर जॉईन टुगेदर, म्हणजे दोन पेक्षा जास्त प्रोटीन दोन पेक्षा जास्त अमिनो ऍसिड ते काय होणार, अटॅच होणार, आणि मग ते कसलं फॉर्मेशन करणार, पॉलीपेप्टाइडचे. आणि असं एक किंवा एकापेक्षा जास्त पण काय होऊ शकतं, पॉलीपेप्टाइड चेनचं फॉर्मेशन. सो अ प्रोटीन मॉलिक्यूल कन्सिस्ट ऑफ वन और मोर पॉलीपेप्टाइड चेन, एक किंवा एकापेक्षा जास्त पॉलीपेप्टाइड चेनचं फॉर्मेशन होईल. नाउ प्रोटीन कॅन कंटेन any or all of the 20 naturally occurring amino acid type. बघा, प्रोटीन हे वेगवेगळ्या टाईपचं वेगवेगळं आहे. प्रोटीनचं नंबर फारच बिगर आहे. बट अमिनो ऍसिड हे नॅचरली अकरिंग बघितलं, so there are naturally occurring only 20 different type of amino acid आहेत. नेम तुम्ही त्याचं ऐकलेलं असणार, that is lysine, arginine, okay, leucine. This is the amino acid. Okay, so there are 20 different type of वेगवेगळ्या टाईपचं 20 different type of amino acid आहे. पण हे जॉईन झाल्यामुळे, वेगवेगळ्या प्रकारे जॉईन झाल्यामुळे काय होणार, कितीतरी अमिनो ऍसिडचं फॉर्मेशन करू शकतो. नाउ द नेक्स्ट पार्ट, दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. ओके, आता ह्याच्यामध्ये बघा प्रायमरी स्ट्रक्चर. नाउ व्हॉट्स द मीनिंग ऑफ linear sequence of amino acid in a polypeptide chain of a protein form its primary structure. Now what's the meaning of that? Linear म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता. आता ह्याच्यामध्ये बघा, हे एक अमिनो ऍसिड आहे, हे दुसरं आहे, हे तिसरं आहे, चौथं, असं कितीतरी अमिनो ऍसिड एका स्ट्रेट चेन. स्ट्रेट म्हणजे इन द सेन्स दे आर जॉईन टू वन अनदर, एकमेकांना काय होतंय, एका सिंपल फॉर्म मध्ये जर अटॅच होत असणार, सरळ फॉर्म मध्ये, तर ते म्हणजे काय आहे, प्रायमरी स्ट्रक्चर. So, linear sequence of amino acid in a polypeptide chain of a protein form its primary structure. म्हणजे ते आहे primary protein. Functional protein have three-dimensional conformation. काही फंक्शनच्या वेळी त्यांचं 3 dimension नाव. Some proteins such as keratin of a hair. आपलं जे हेअर आहे ते म्हणजे केराटिन प्रोटीन. So this keratin protein of a hair consists of polypeptide chain arranged like a spiral helix. Now you can see in this structure. Now what's the meaning of spiral? Spiral म्हणजे तुम्ही बघू शकता की आपण थ्रेड बघतो, स्प्रिंग बघतो, स्प्रिंग मध्ये कसं असतं, त्या टाइपचं तुम्हाला बघा हे स्ट्रक्चर फॉर्म होत आहे. सो दिस इज कॉल्ड इट ॲज अ स्पायरल हेलिक्स. ओके, दिस इज कॉल्ड इट ॲज अ स्पायरल हेलिक्स. आता हे हेलिक्स परत दोन टाइप, अल्फा हेलिक्स अँड बीटा. Now what's the meaning of alpha and beta helix? Now such a spiral are in some cases right handed. तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसते बघा, हे जे आहे हे कुठल्या टाइपचं आहे, सो दिस वन इज अ राईट हँडेड. हा जो आहे तो कसा आहे, राईट हँडेड स्पायरल आहे. सो दिस इज कॉल्ड इट ॲज द अल्फा हेलिक्स. आता हे जे आहे अल्फा हेलिक्स आहे, ह्याच्या अपोजिट असे म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी या टाइपला दिसतंय, हे असं दिसत, सॉरी, ह्याच्यामध्ये तुम्हाला हे राईट हँडेड या टाइप मध्ये दिसतंय, तर हे उलट म्हणजे या टाइप. आता तुम्हाला जसं दिसतंय राईट हँडेड, त्याच्या अपोजिट जर लेफ्ट हँडेड हेलिक्सचं फॉर्मेशन पडतं. सो दिस इज कॉल्ड इट ॲज अ बीटा. ओके, so there are two type of helix, alpha helix and beta helix in a simple protein and primary structure of protein. जर ते राईट हँडेड असेल तर अल्फा हेलिक्स, आणि तर जे लेफ्ट हँडेड असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, बीटा. सो दिस इज दॅट spiral and two type of spiral helix. Now the next, the spiral configuration is held together by hydrogen bond. You can see in this picture,
तुम्हाला याच्यामध्ये दिसू शकते की हे जे स्पायरली अरेंज झालेलं हे जे पार्ट आहे त्याच्यामध्ये मध्ये मध्ये का असणार हायड्रोजन बॉन्ड विच यू कॅन सी इन दिस पिक्चर. ओके, हे जे स्पायरल आहे जसं असं स्प्रिंग असतं तुम्ही किंवा तुम्ही बघितलं असणार की आपल्या तुमच्या गावामध्ये वगैरे तुम्हाला जे पाणी येतं ना तुम्ही बघितलं असणार की कुठेतरी लांबच्या ठिकाणी एक मोठंसं टाकी वरच्या ठिकाणी बांधलेलं असते आणि तिकडून ते पाणी येतं. मग त्या टाकीवर चढण्यासाठी जे लावलेलं असतं सीडी त्या सीडीला त्यांनी कसं बनवलेलं असतं मग त्या टाईपचं स्पायरल. आता ते स्पायरल जे सीडी असतं त्याच्यामध्ये चढण्यासाठी काहीतरी अटॅच करावं लागेल. मग तसंच आहे जे अल्फा आणि बीटा हेलिक्स आहे त्याच्यामध्ये अल्फा आणि बीटा हेलिक्स मध्ये काय आहे स्पायरल अरेंजमेंट आहे. तर त्या स्पायरल अरेंजमेंट मध्ये काय असणार हायड्रोजन बॉन्ड विच यू कॅन सी इन दिस. ओके, हे जे पार्ट आहे त्याच्यामध्ये काय असणार दोघांच्या मध्ये हायड्रोजन बॉन्ड त्या स्पायरल हेलिक्सला बरोबर स्ट्रक्चर प्रोव्हाइड करण्यासाठी हेल्प. मग तेच पॉइंट दिले. The spiral configuration is held together by hydrogen bond. Now next part. The sequence of amino acid in a polypeptide chain also determines the location of its base. Okay, आता amino acid, the sequence of amino acid in polypeptide chain also determines the location of its base. म्हणजे ते किती मोठं आहे एखाद्या प्रोटीन मध्ये अमिनो ऍसिड किती जॉईन झालेला आहे किती मोठा आहे हे त्याचं फोल्डिंग पण डिटरमाइन करतं की ते कुठल्या टाईपचं फोल्ड फॉर्म करते. जसं की ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की हे या टाईपचं फोल्डिंग फॉर्म करतं. नाउ नेक्स्ट पार्ट इट्स फोल्ड or fold and position and formation of hydrogen bond between the different proportion of chain and a different chain. You can see that की त्या फोल्डिंग मध्ये हायड्रोजन बॉन्डचं फॉर्मेशन कुठे होणार ते पण हे काय करते फॉर्म. नाउ due to the formation of hydrogen bond peptide chain assume a secondary structure. Okay, हे जे हायड्रोजन बॉन्ड फॉर्म झाले त्याच्यामुळे प्रोटीनला कसलं फॉर्मेशन येते जसं आपण प्रायमरी स्ट्रक्चर बघितलं मग ह्याच्यामुळे सेकंडरी स्ट्रक्चरचं फॉर्मेशन होणार आहे प्रोटीन. नाउ द नेक्स्ट पार्ट. आता तेच आपण बघतो ह्याच्यामध्ये परत वेगवेगळं टाईप. इन सम प्रोटीन two or more peptide chains are linked together by intermolecular hydrogen bonds. Such a structure are called pleated sheet. You can see in that. आता ह्याच्यामध्ये बीटा प्लेटेड. आता ह्याच्यामध्ये बघा हे एक अमिनो ऍसिड आहे आणि हे दुसरं अमिनो काय आहे. दिस वन इज अ वन अमिनो ऍसिड, दिस वन इज अ सेकंड अमिनो ऍसिड. बोथ द अमिनो ऍसिड यू कॅन सी दॅट. आता ह्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता हे जे सिंगल एक अमिनो ऍसिडचं स्ट्रक्चर झालं आणि हा दुसरा आणि दोन अमिनो ऍसिड मध्ये काय आहे हायड्रोजनचं बॉन्ड आहे. सो इन सम प्रोटीन टू और मोर पॉलिपेप्टाइड चेन दोन किंवा दोनापेक्षा जास्त जे पॉलिपेप्टाइड चेन. पॉलिपेप्टाइड म्हणजे काय ज्याच्यामध्ये कितीतरी अमिनो ऍसिड जॉईन होऊन जे एक स्ट्रक्चर फॉर्म होते ते म्हणजे पॉलिपेप्टाइड. आता ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला दोन दिसते. दिस वन इज अ सिंगल वन पॉलिपेप्टाइड चेन, दिस वन इज अ सेकंड पॉलिपेप्टाइड आणि दोघांमध्ये तुम्हाला कसलं दिसते हायड्रोजनचं बॉन्ड. सो इन सम प्रोटीन टू और मोर पेप्टाइड चेन linked together by intermolecular hydrogen bond. दोघांमध्ये intermolecular hydrogen bond. Such a structure are called pleated sheet. अशा स्ट्रक्चरला आपण काय म्हणणार pleated sheet, which you can see that this one is a beta pleated sheet. Now the next pleated sheet structure is found in protein of silk fiber. सिल्क वगैरे तुम्ही ऐकलेला आहे. मग ते जे सिल्कचं फायबर आहे त्याच्यामध्ये कुठल्या टाईपचं ते पण एका टाईपचं प्रोटीन आहे आणि ते कुठल्या टाईपचं प्रोटीन आहे प्लीटेड शीट वाला प्रोटीन आहे ज्याच्यामध्ये या टाईपचं स्ट्रक्चर या टाईपचं म्हणजे एक पॉलिपेप्टाइड चेन दुसऱ्या पॉलिपेप्टाइड चेन मध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. नाउ द नेक्स्ट पार्ट. इन लार्ज प्रोटीन सच as myoglobin and enzyme peptide chain are much loop twisted and folded back on themselves due to the formation of disulfide. काही मध्ये काय आहे एक जे आहे दुसऱ्याला दुसरं तिसऱ्याला असं करून काय आहे कितीतरी वेळा फोल्डिंग फॉर्म
म्हणजे कितीतरी वेळा ट्विस्टिंग करून ते त्याला फोल्ड फॉर्म करणार स्वतःमध्ये बिकॉज ऑफ डायसल्फाइड. आता डायसल्फाइड बॉन्ड का आहे तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता आधीच्या डायग्राम मध्ये. यू कॅन सी दॅट. बघा हे डायसल्फाइड बॉन्ड कशासाठी हेल्प करते? फोल्डिंग साठी. हे फोल्डिंग झालं ना, या फोल्डिंगला धरून ठेवण्यासाठी हे डायसल्फाइड बॉन्ड सल्फरचं डबल बॉन्ड आहे. सल्फर सल्फर, सो दिस इज कॉल्ड इट ॲज अ डायसल्फाइड लिंकेज. आणि ह्याच्यामुळे त्याच्यामध्ये फोल्डिंग येते. मग हे लूप लाईक फॉर्मेशन करणार, कितीतरी लूप लाईक फॉर्मेशन करणार. सच अ लूप अँड बेंड gives a protein a tertiary structure. म्हणजे हे तिसऱ्या टाइपचं झालं बघा, टर्शरी स्ट्रक्चर. आणि त्याला सोड. Whereas in hemoglobin, protein subunit are held together to form a quaternary structure. You can see that this one is quaternary, means the 4. So this one is a 1 amino acid alpha chain, a beta chain. This one is beta chain and alpha chain. आणि हे 4 स्ट्रक्चर येऊन जे फॉर्म होते, this is called it as a quaternary, ज्याच्यामध्ये फोल्डिंग जास्त आहे. So this is all about that protein. Now we will see a characteristic of protein. Next part मध्ये आपण जे आहे ह्याच्यामध्ये आपण characteristic बघू. Now what's the meaning of characteristic of protein? Proteins are extremely reactive, means ह्याचं रिएक्शन फार जास्त आहे कुठल्याही ह्याच्या बरोबर, and highly specific in their behavior. means त्याचं बिहेवियर चेंज होणार नाही, त्याचं बिहेवियर हे नेहमी सेम असणार. So they are highly specific in their behavior. Now proteins are amphoteric in nature. Now what's the meaning of amphoteric? They act as a both acid and basic. म्हणजे काही प्रोटीन हे ऍसिडिक आहे, काही प्रोटीन हे बेसिक आहे. सो दिस नेचर म्हणजे ते ऍसिडिक पण आहे, बेसिक पण आहे. सो दिस नेचर ऑफ अ प्रोटीन इज कॉल्ड एज दे आर amphoteric in nature. Now the behavior of protein is strongly influenced by pH. जे प्रोटीन आहे त्याचं बिहेवियर पूर्णच्या पूर्ण पीएच वर डिपेंड. all of you know that pH, hydrogen and concentration in water. कुठल्याही सोल्युशन मध्ये हायड्रोजन फ्री आहे की OH फ्री आहे? हायड्रोजन फ्री आहे तर ऍसिडिक पीएच, OH फ्री आहे तर बेसिक पीएच. दोन्ही बरोबर आहे म्हणजे न्यूट्रल 7. सो behavior of a protein is strongly influenced by a pH. आपण त्याला कुठलं pH प्रोव्हाइड करतोय आणि कुठल्या pH मध्ये ते सर्वात जास्त. नाव like amino acid, protein are dipolar ion. Di means 2, म्हणजे त्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पण चालतात. At the isoelectric point, that is the sum of positive charge is equal to sum of negative charge and the net charge is 0. म्हणजे बघा आपण म्हणतो एका ऍटम मध्ये पॉझिटिव्ह फोटॉन आणि निगेटिव्ह इलेक्ट्रॉन असे दोन्ही पण सिमिलर असलं म्हणजे रिझल्टंट चार्ज किती झालं 0. जेवढं पॉझिटिव्ह आहे तेवढंच निगेटिव्ह. मग तसंच आयसो इलेक्ट्रिक पॉइंट मध्ये प्रोटीनला दोन्हीही चार्ज असतात. जेवढं पॉझिटिव्ह असतं तेवढंच सम ऑफ निगेटिव्ह चार्ज पण असणार आणि नेट रिझल्टंट चार्ज हे त्याला किती दाखवणार म्हणजे नेट रिझल्टंट चार्ज झालं 0. नाउ द नेक्स्ट. The ionic group of protein are contributed by side chain of polyfunctional amino. जे आयोनिक ग्रुप आहे प्रोटीनचं ते पॉलीफंक्शनल अमिनो ऍसिड साठी वर्क करते. नाउ a protein consists of more basic amino acids such as lysine and arginine. हे दोन असं प्रोटीन आहे, सॉरी हे असं अमिनो ऍसिड आहे तो ज्याच्यामध्ये बेसिक नेचर आहे. ओके, सो दीज आर मोर बेसिक अमिनो ऍसिड, that is lysine and arginine, exist as a cation at a physiological pH 7.4. बेसिक pH झालं 7.4. त्या pH वरती हे cation ऍक्ट करतात. Such a protein are called basic protein. म्हणजे जे प्रोटीन बेसिक नेचर फॉर्म करतात आहे म्हणजे त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ बेसिक अमिनो ऍसिड ज्याच्यामध्ये जास्त ते अमिनो ऍसिड म्हणजे कुठलं बेसिक प्रोटीन. त्याच्यामुळे फॉर्म झालेलं प्रोटीन म्हणजे कुठलं बेसिक प्रोटीन. एक्झाम्पल दिले बघा, हिस्टॉन ऑफ न्यूक्लिओप्रोटीन आर बेसिक प्रोटीन. हिस्टॉन काय आहे ते आपण याच चॅप्टर मध्ये जेव्हा आपण न्यूक्लिक ऍसिड, डीएनए आणि आरएनए स्ट्रक्चर बघणार तेव्हा आपण ह्याच्यामध्ये बघणार की डीएनए आणि आरएनए हे एका हिस्टॉन प्रोटीन वर रॅपिंग असतं यूकॅरियोट म्हणजे आपल्या बॉडी. ओके, सो दिस इज कॉल्ड इट ॲज अ हिस्टॉन.
सो हिस्टॉन जे प्रोटीन आहे ते एका टाईपचं बेसिक प्रोटीन आहे. नाव द नेक्स्ट, अ प्रोटीन रिच इन ऍसिडिक अमिनो ऍसिड एक्झिस्ट ॲज अ anion. ज्याच्यामध्ये ऍसिडिक अमिनो ऍसिड ज्या प्रोटीन मध्ये जास्त असतं ते म्हणजे anion म्हणून वर्क करणार ऍट अ फिजियोलॉजिकल पीएच. आणि सच अ प्रोटीन इज कॉल्ड ऍसिडिक प्रोटीन. म्हणजे ज्या प्रोटीन मध्ये अमिनो ऍसिड मध्ये ऍसिडिक अमिनो ऍसिड सर्वात जास्त, त्या प्रोटीनला आपण काय म्हणणार, ऍसिडिक. मोस्ट ऑफ द ब्लड प्रोटीन आर ऍसिडिक प्रोटीन. ब्लड मध्ये जे वेगवेगळ्या टाईपचे प्रोटीन त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ प्रोटीन हे ऍसिडिक टाइप ऑफ प्रोटीन. जस्ट अ मिनिट ऑफ यू. नाउ द नेक्स्ट पार्ट. आता याच्यामध्ये काही पार्ट दिले बघा, दॅट इज क्लासिफिकेशन. जस्ट अ मिनिट. एक दोनच आहे, तर आपण हे क्लासिफिकेशन पण बघून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण क्वेश्चन वर. ओके, एवढे झाले. नाउ क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन. नाउ on the basis of structure, proteins are classified into a three categories. Okay, according to a structure, protein are categorized into a three categories. त्याच्यामध्ये पहिलं प्रोटीन आहे सिंपल प्रोटीन. Now what's the meaning of simple protein and what is the characteristic of that simple protein? Simple protein on a hydrolysis yield only amino acid. Now what's the meaning of simple protein? So all of you know that protein म्हणजे काय आहे, so many amino acid are joined together to forming a protein. म्हणजे पण प्रोटीन मध्ये कधी कधी नॉन प्रोटीन पार्ट पण अटॅच होत आहे, मग त्याला आपण सिंपल प्रोटीन म्हणणार. सो सिंपल प्रोटीन ऑन अ हायड्रोलायसिस गिव्स ओनली अमिनो ऍसिड. म्हणजे आपण सिंपल प्रोटीनला जर आपण कट केलं, हायड्रोलाइज केलं, वेगवेगळं केलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त काय भेटलं पाहिजे, अमिनो ऍसिडच भेटलं पाहिजे, नॉन अमिनो ऍसिड नाही भेटलं पाहिजे. दिस टाइप ऑफ प्रोटीन इज कॉल्ड एज सिंपल. नाउ द नेक्स्ट, सिंपल प्रोटीन आर सॉल्युबल इन वन और मोर सॉल्वंट. ओके, एक किंवा एकापेक्षा जास्त सॉल्वंट मध्ये काय आहे ते सॉल्युबल आहे. नाउ सिंपल प्रोटीन मे बी सॉल्युबल इन वॉटर. वॉटर मध्ये फारच कमी प्रमाणामध्ये सॉल्युबल आहे. सो सिंपल प्रोटीन आर मे बी सॉल्युबल इन वॉटर. नाउ हिस्टॉन ऑफ न्यूक्लिओप्रोटीन आर सॉल्युबल इन वॉटर. ओके, जे हिस्टॉन प्रोटीन आहे, हिस्टॉन म्हणजे कुठे असणार, तर आपल्या डीएनए मध्ये. आपलं डीएनए जे असतं, क्रोमोझोम, ते एका प्रोटीन वर रॅपिंग असतं, ते म्हणजे हिस्टॉन प्रोटीन. आणि हिस्टॉन जे आहे न्यूक्लिओ प्रोटीनचं, ते फक्त वॉटर मध्ये सॉल्युबल आहे. म्हणजे काहीच असं सिंपल प्रोटीन काहीच एक्झाम्पल आहे जे वॉटर मध्ये सॉल्युबल. नाव ग्लोब्युलर मॉलिक्युल ऑफ हिस्टॉन आर नॉट कोॲग्युलेटेड बाय हीट. ओके, जर त्याला आपण गरम पाण्यामध्ये ऍड केलं तर हिस्टॉन मध्ये ग्लोब्युलर मॉलिक्युल असतात आणि दीज आर नॉट कोॲग्युलेटेड बाय हीट. म्हणजे बघा, कोॲग्युलेशन म्हणजे आपण मिल्क मध्ये कर्ड टाकलं, मग त्याच्यामध्ये जे केसिन प्रोटीन असतं ते कोॲग्युलेट होतं, सेपरेट होतं आणि मग ते आपण फाटतं असतं किंवा कर्डचं फॉर्मेशन होतं. मग तसंच आहे, हे जे ग्लोब्युलर प्रोटीन आहे हिस्टॉन मध्ये, ते नॉर्मली हीट जरी दिलं तरी पण ते नॉट कोॲग्युलेट, त्याच्यामध्ये कोॲग्युलेशन होणार. नाव albumin are also soluble in water but they get coagulated on heating. अल्ब्युमिन म्हणजे कुठलं प्रोटीन आहे बघा, अल्ब्युमिन सर्वांनी ज्यांनी ज्यांनी अंड खाल्लेलं असणार एग, तर एग मध्ये जे व्हाईट वालं पार्ट असतं ना, ते म्हणजे अल्ब्युमिन. तुम्हाला माहिती आहे की जे जिम मध्ये जे जातात पर्सन वगैरे, बॉडी बिल्डर, ते अंड वगैरे फार जास्त खातात. एकेका दिवसामध्ये 15 किंवा एक एक ट्रे पण 15 अंड तरी खातात ते. आणि त्याच्यामध्ये ते येल्लो पार्ट खात नाही. येल्लो पार्ट म्हणजे फॅट वाला पार्ट आणि व्हाईट पार्ट म्हणजे अल्ब्युमिन प्रोटीन. सो दिस वन इज अ प्युअर फॉर्म ऑफ अल्ब्युमिन प्रोटीन. आणि त्या अल्ब्युमिन प्रोटीनला तुम्ही वॉटर मध्ये मिक्स करून बघा, ते वॉटर मध्ये सॉल्युबल. सो अल्ब्युमिन आर सॉल्युबल इन वॉटर बट दे गेट कोॲग्युलेटेड ऑन हीट. पण अंड्याला जर आपण काय केलं, हीट दिलं, मग ते काय होऊन जातं, डिनेचर होतं ना, मग ते स्ट्रक्चर म्हणजे त्याचं कोॲग्युलेशन.
अल्ब्युमिन आर वाइडली डिस्ट्रीब्युटेड. एक्झाम्पल बघा दिलंय एग अल्ब्युमिन, म्हणजे एग मध्ये जे व्हाईट वाला पार्ट असतं ते म्हणजे एग. दॅन सीरम अल्ब्युमिन, आपलं सीरम ब्लड मध्ये येलो पार्ट म्हणजे सीरम, आणि त्या सीरम मध्ये पण अल्ब्युमिन असतं. दॅन लेग्युमिलिन ऑफ पल्सेस अँड अल्ब्युमिन. ओके, जे पल्सेस वगैरे आहे, जे आपण बियाणं वगैरे जे पण आहे, कडधान्य वगैरे आपण जे खातोय, मग त्या कडधान्यामध्ये पण काय असतं, अल्ब्युमिन वगैरे प्रेझेंट. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ दॅट simple protein and their characteristics. Now we will see a second type of a protein, that is conjugate. Now what's the meaning of conjugated protein? आता आपण काय बघितलं, what's the meaning of protein? So many amino acids are joined together, this is called it as a protein. But sometimes non-protein part is also added to a protein. म्हणजे अमिनो ऍसिड जेव्हा एकत्र येऊन प्रोटीनचं फॉर्मेशन करणार, त्यावेळी नॉन अमिनो पार्ट पण त्याच्यामध्ये, अमिनो ऍसिड नाही असंही पार्ट त्याच्यामध्ये ऍड होऊन जर एखादं प्रोटीन तयार झालं, सो दिस इज कॉल्ड इट ॲज अ कॉन्जुगेटेड मिक्स. So conjugated protein consists of simple protein united with some non-protein part. म्हणजे simple proteinच जर non-protein part बरोबर, non-protein substance बरोबर attach झालं, तर त्याच्यामुळे जे फॉर्म होते ते म्हणजे conjugated. आणि ह्याच्यामध्ये बघा काय सांगितलंय, प्रोस्थॅटिक. नॉन प्रोटीन ग्रुप इज कॉल्ड, म्हणजे त्याच्यामध्ये जो अमिनो ऍसिड नाही किंवा प्रोटीनचं स्ट्रक्चर नाही, असं जो स्ट्रक्चर ऍड झालेलं आहे ते स्ट्रक्चर म्हणजे प्रोटीन. कॉमन एक्झाम्पल इज हिमोग्लोबिन इन अवर बॉडी. हिमोग्लोबिन आपल्या ब्लडमध्ये, आरबीसी रेड ब्लड सेल मध्ये जे हिमोग्लोबिन असतं ते पण एक प्रोटीन आहे, पण ते कॉन्जुगेटेड प्रोटीन. कारण की त्या प्रोटीन मध्ये ग्लोबिन इज अ प्रोटीन अँड आयर्न कंटेनिंग पिगमेंट इज अ प्रोस्थॅटिक. आता आयर्न म्हणजे लोखंड, ते प्रोटीनचं पार्ट आहे का? नाही, पण त्याच्यामध्ये ग्लोबिन म्हणजे प्रोटीनचं पार्ट आहे. मग आयर्न हे नॉन प्रोटीन पार्ट आहे, आणि ते त्या कॉन्जुगेटेड प्रोटीन मधलं प्रोस्थॅटिक ग्रुप. Similarly, nucleoprotein have nucleic acid coupled with a histone protein. आता मी आता जस्ट तुम्हाला सांगितलं डीएनए आणि आरएनए, आणि डीएनए आणि आरएनए कशावरती प्राप्त असतं, हिस्टॉन. आणि हे हिस्टॉन जे आहे ते एका टाईपचं काय आहे, हिस्टॉन हे प्रोटीनचं पार्ट. ओके, सो न्यूक्लिओप्रोटीन हॅव अ न्यूक्लिक ऍसिड कपल विथ अ हिस्टॉन. न्यूक्लिक ऍसिड जे पार्ट आहे ते नॉन प्रोटीन. ऑन द बेसिस ऑफ प्रोटीन आर, जे कॉन्जुगेटेड प्रोटीन आहे त्याचं परत वेगवेगळं टाईप आहे. इट इज क्लासिफाईड ॲज अ ग्लायकोप्रोटीन. ग्लायको म्हणजे कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन, अँड म्युकोप्रोटीन. नाव म्युकोप्रोटीन आर कार्बोहायड्रेट प्रोटीन कॉम्प्लेक्स, म्हणजे त्याच्याबरोबर काय आहे, कार्बोहायड्रेट. दॅट इज म्युसिन ऑफ अ सलायवा अँड हेपॅरिन ऑफ अ ब्लड मध्ये एक हेपॅरिन म्हणून प्रोटीन, हेपॅरिन एक पार्ट आहे जे की ब्लड कोॲग्युलेशन साठी हेल्प करते. आणि म्युसिन ऑफ सलायवा, आपलं जे सलायवा असतं त्याच्यामध्ये सलायवाचं जे पार्ट आहे ते एक पार्ट आहे ना. दुसरं पार्ट दिलंय लायपोप्रोटीन. व्हॉट्स द मीनिंग ऑफ लायपोप्रोटीन? लायपोप्रोटीन आर लिपिड प्रोटीन कॉम्प्लेक्स. एक्झाम्पल, कॉन्जुगेटेड प्रोटीन फाउंड इन ब्रेन. आपल्या ब्रेन मध्ये जे कॉन्जुगेट प्रोटीन आहे ते एक एक्झाम्पल दिले लायपोप्रोटीन मध्ये. लायपोप्रोटीन म्हणजे बघा मिनिंगच त्याच्यामध्ये दिले, लायपो म्हणजे लिपिड आणि प्रोटीन म्हणजे प्रोटीन. आता लिपिड पार्ट प्रोटीन बरोबर अटॅच झाला तर ते म्हणजे काय, लायपो. प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर आपण बघितलं, त्याच्यामध्ये बघा फॉस्फेट ग्रुप होतं, फॉस्फेट आणि सो प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर आहे. त्यान मिल्क मध्ये पण जे पण आहे लायपोप्रोटीनचं पार्ट आहे. मिल्क मध्ये केसिन प्रोटीन. And the third one type of protein, that is derived protein. Now what's the meaning of derived protein? These protein are not found in nature as such. Nature मध्ये normally ते मिळत नाही, artificially formed. Now these protein are derived from native protein molecule on a hydrolysis. Okay, normally nature मध्ये जे native protein आहे त्यांचं हायड्रोलायसिस झालं तर derived protein, म्हणजे त्याचं प्रोडक्शन काही वेगळ्या टाइप मध्ये होणार. This is called it as a derived protein. And the common example of metaprotein and peptones are derived protein. So this is all about that protein and a different type of protein.
and their example and the character.